मंडळी बघा इथे बघू शकता दादा भेटलेले आहेत. तर दादांना प्रथमतः आपण चॅनलच्या माध्यमातून स्वागत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली तुम्हाला अभिनंदन माझा. आणि आज तुमच्या नंदीवरती गुलाल झालेला आहे, तर त्याच्याबद्दल सांगा आणि तुमची ओळख सांगा मला. आमची ओळख म्हणजे आमचं गाव तुरमाल आहे. श्याम वांगिलकर तुरमाल या नावाने गाडी पळते आपली. ओके. आणि याचं नाव आहे रॉकेट. ओके. आज रॉकेट आणि कोण पळाल दादा? नाव काय नाव? वादल तुरमाले गावचा साज. अच्छा, गावचा साज. हां. तर आज हा नियोजन कसं काय घडून आला? हा नियोजन म्हणजे आमचं काल आमचा एक बैल याचा बैल होता आजारी झाला. हां. मग त्या गावातलाच बैल होता, मग तो आम्ही पहिरा करून घेतला लगेच. अच्छा. रात्रीत. तर रात्रीच पहिरा झाला तुमचा. हां. आणि आज तुम्ही शर्यत केली ती कुठल्या साईडची केली आणि कशा प्रकारे? डाव्या साईडची केलो. डाव्या साईडची. तर ही शर्यत तुम्ही जमवली इथे का कसं काय केलं? नाही, इथेच जमवली. आमच्या तिथला चिंचवणचा जोड होता आम्हाला. अच्छा. तर कसं काय आठ होती म्हणजे शर्यत जमली तेव्हा, म्हणजे काय सांगितलेलं? काय आठ वगैरे काय नाही आपली अशीच. म्हणजे किती बालद्या सांगून असं म्हणजे? 2 बालद्या 4000 रुपयाची. अच्छा. तर काय सांगाल आज बघा जे गुलालासाठी तुम्ही आलं होतं, महत्त्वाचं गुलाल, आणि तो तुमच्या नंदींवरती पडलेला आहे, तर आजचा आनंद तुमच्यासाठी काय आहे आणि काय सांगाल? आजचा आनंद म्हणजे आमच्याकडे एकदम चांगला आनंद आहे. जल्लोषमध्ये आम्ही एकदम आज. बरोबर आहे. बघा ना, जेव्हा जेव्हा गावचा साथ फलात ना तेव्हा एक अभिमानाची गोष्ट असतं. आणि कुठेतरी दिवसभराची मेहनत आणि कुठेतरी आज तुमच्या बैलांनी तुम्हाला एक आनंदाचा क्षण दिला आणि एक आज मैदानामध्ये तुमची इज्जत पण राखलेली. हो हो. काय बोलाल? इज्जत तर आमची नेहमीच राखतो तो. कारण आम्हाला प्रत्येक जण बरोबर अपोजिट झाला का तुम्हाला गाडी भेटणार नाही. बरोबर. पण आमच्या बैलांनी दाखवलंय. बरोबर आहे. कुठेतरी बोलतात ना, जेव्हा जेव्हा म्हणजे मालकांवरती इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा बैल त्यांच्या जोडावरती म्हणजे पालाच्या नक्कीच म्हणजे करून दाखवतात, म्हणजे परत उत्तर देतात. म्हणजे ते खरंच त्यांनी उत्तर दिलं आम्हाला. प्रत्येक लोक बोलत का तुम्हाला गाडी भेटणार नाही म्हणून ते. तर बैलांची खासियत नक्की काय आहे दादा तुमची? म्हणजे कशा प्रकारे स्पीड लावतं? म्हणजे आमचा बैल समोरची गाडी असं तिला अंतरण ठेवून चालणार. तो गाडीला तो खेचूनच चालणार. दोऱ्या आला आणखी तो गाडी खेचणार. बरोबर आहे. तर कुठेतरी बोलतात ना, एक बैल पळून काम होत नाही, पण दुसरा बैलाचा आणि एक साथीला तुमच्याच गावचा बैल आपल्या गावातला आहे. त्यांनी कशी साथ निभावली? त्यांनी पण मस्त पब्लिकला एकदम नवीन. आणि पहिली शर्यत आजची. पहिली शर्यत त्याची आजची. दादा तुम्हाला असं पहिली शर्यत तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा, असं तुम्हाला काय जाणवलं का बाबा बैलाबद्दल, म्हणजे पहिली शर्यत आहे आज काय होईल नक्की काय नाही? आम्ही काय आता ठरवलं आलं तर शर्यत करायचीच आहे आपल्याला. बरोबर आहे. काय हारजीत होईल, काय हारजीत होईल ते बोलते काय, खेळ आहे, खेळात काहीतरी होणारच असते. बरोबर आहे. एक बोलतात ना या क्षेत्रामध्ये 2 जोड्या पळाल्यानंतर एकाचा विजय होता एकाचा पराभव होता, आणि कुठेतरी एक बोलतात ना तुमचा गुलाल झाला त्याच्यामध्ये. आज तुमच्या सुट्टी मेकर कोण होता? सुट्टी मेकर सौरभ. अच्छा, ते होते बैल मालक. अजून काय बोलाल बैलाबद्दल? चालेल. बघा मित्रांनो, हे होते दादासाहेब तुरमालेवरून आलेले. आणि तुमचं मला तर वाटतं विनायक माली पण आले. शूटिंग झाली त्याची. शूटिंग काढायला आले. बरोबर मित्रांनो, बघा विनायकदाच्या गावातील विनायक माली आमच्या गावातलं. चालेल म्हणाले. बघा आज बघा तुरमालेचा दुसरा एक नंदी गुलालामध्ये, त्यांना पण आज शुभेच्छा देऊया. आणि बघा आज मला तर वाटतं मुंबईमध्ये प्रथमच त्याची शर्यत झालेली आहे. आणि जाणून घेऊया यांचं नाव गाव. शेठ नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव पांडुरंग मारुती गायकर. ओके. गाव तुरमालेचे. तर आज बघा तुमचा बैल मुंबईमध्ये पळाला आणि त्याच्या अंगावरती गुलाल पण झालेला आहे. तर दादा आज प्रथम शर्यत होती, काय मनामध्ये चालू होतं? आम्हाला असा आनंद झाला. रॉकेट हा बैल एकदम चांगला आहे. बरोबर. त्याच्या बरोबर हा बैल हा नंदी पहिलाच पळाला आहे. त्याच्यामुळे आता हा नवीनच पहिलीच शर्यत केली, म्हणजे त्याला अनुभव नव्हता. त्या अनुभवाचा त्यांनी घडा रॉकेटच्या बरोबर घेतला. दादा बोलतात ना, पण परीक्षा द्यायला जातो ना तेव्हा एक मनामध्ये भीती असते. आणि कशी म्हणजे आपली परीक्षा जाईल तशी याची पण आजची परीक्षा होती. आम्हाला परीक्षा घ्यायची होती आणि त्यांनी चांगल्याच म्हणजे आम्हाला शुभेच्छा दिली. बरोबर आहे. तर या क्षेत्रामध्ये तुम्ही वळल्यात, बरोबर आहे? हो. बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर तुमच्या दावणीचा हा प्रथम बैल आहे का, म्हणजे आधी पण बैल आहेत दादा? कुठली बैल आहेत? सर्जा, राजा आणि बाजा. अच्छा.
2-3 बैल आहेत म्हणजे हा, आता आता तुम्ही आमच्याकडे- नवीन बैल घेतला हा बैल हा कुठने नवीन आताच पहिलाच कुठने घेतली खरेदी खरेदी सागोळा. सांगोल्यावरून. तर बघा ही पारख कोणाची होती दादा चॉईस? ही पालक म्हणजे आमचे आता हे बैलाचे मालक आमचे मेवणे हा. ते 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 गेले होते, आमचे भाऊ गेले होते, त्याही आसुराम कटेकर अच्छा. हे आमचे मेवणे हम्म. त्याही आणला हा बैल. बरोबर आणि आहे. आम्ही आमच्याकडे हे बैल असतात त्याच्यामुळे त्यांची पण आम्हाला खूप मदत आहे. बरोबर आहे. आणि त्या उत्साहाने आम्हाला असं वाटतं बैल आमचा चांगला चालला. रॉकेट हा बैल अगदी उत्तम भेटला. बरोबर. त्याच्यामुळं आमचा चांगला शुभेच्छा मिळाली आम्हाला. बरोबर आहे. दादा बोलतो ना जेव्हा आपण प्रामाणिकपणे जर या क्षेत्रामध्ये राहिलो ना हा. नक्कीच आपल्या दावणीला एक हिरा घडतो म्हणजे. असंच यश मिळायला पाहिजे. तर ही आपण तुम्ही बैल खरेदी केला हा. तर तिथे तुम्ही पळून घेतला म्हणजे का कोरा वासरू होता म्हणजे कसं होतं? नाही दादा, तो आम्ही तर कोराच घेतला, पण त्यांनी ते म्हणत होते आम्ही त्याला रेस दिलेली आहे घोड्याशी वगैरे. हा, पण हा. तो आता आदातच बैल आहे तर आपल्याला काय त्याचा अनुभव मिळाला नाही. हा बरोबर तर आहे. आता आपण बोललो जोडला तर बघूया. आता आम्ही पहिली रेस दिलेली त्याला, बरोबर. त्याच्यामुळे आता हे रॉकेटवाले आपले चांगले आहेत हम्म. भाऊ गाववाले. ते म्हटले आपलं ह्या बैलाशी आपला बैल आहे त्याच्याशी देणार का? तो देणार. आपल्या बैलाला पण त्याच्यामुळे चांगले शिक्षण मिळेल बरोबर आहे. अशी आमची इच्छा होती. दादा बोलतात ना जेव्हा आपण सुरुवात करायची असेल ना तेव्हा एक चांगला बैल लागतो हो. आणि कुठेतरी एक अनुभवी बैल असला ना तर कुठं म्हणजे थोडी मिस्टेक किंवा काय झाली हो, तरी पण बरोबर सांभाळून आहे. घेतो म्हणजे दुसरा बैल. आम्हाला आता हा अनुभवीच बैल मिळाला ना आमचा. हम्म. रॉकेट म्हणजे हा चांगला बैल क्षेत्रात उतरलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या आदात वासराला चांगला बैल मिळाला, त्याच्यामुळे त्याला शुभेच्छा मिळाली. बरोबर आहे. तर अजूक शेठ बघा हा. आदत मध्ये आणि पहिल्याच बिंजोर केली हा, आणि पहिलीच- एक पल्ल एकदम चांगला लागला याला. हा सरळ लागला, बैल चांगला मिळाला दादा. दादा काय याच्याकडून तुम्हाला काय म्हणजे जाणवतो अजून आशा आणि अपेक्षा? अशी आमची अपेक्षा आहे बैल याच्या इच्छाने चांगला म्हणजे पुढे जावा हा. अशी आमची इच्छा आहे. रॉकेट बैल चांगला मिळाला त्याला, अजूनही त्याच्याबरोबर चांगला चालला तर आमचा अजून वेश चांगला करेल बरोबर आहे. अशी आमची इच्छा आहे. तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण असते ते त्यांची नावं सांगा ना कारण की त्यांचा पण खूप मोलाचाच वाटा आहे. ह्या बैलाचे मेहनतीदार आमचा साहिल दत्तात्रय गायकर, याचा तर पूर्ण बैलांना सपोर्ट आहे आणि हा बैलांचा पालन पोषण हाच मुलगा करतो. बरोबर आहे. त्याच्या मागे आमचा संदेश दत्तात्रय गायकर आणि आमचा दादा तिथे बैलांना खाद्य वगैरे चांगला हे करतो, दत्तात्रय गायकर. हां, त्याच्याबरोबर आमचा नारायण गायकर, महादेव गायकर, या आम्ही सगळे कुमार चौधरी, विनायक चौधरी, हे असे सगळे क्षेत्रातली पोरं चांगली सहकार्य करतात. बरोबर आहे. तर बोलतात ना हा. जेव्हा खंबीर साधा असली ना तर काय म्हणजे घाबरायची गरज नसतं म्हणजे. हो बरोबर आहे. आणि खंबीर कुठेतरी बोलतात ना तुम्हाला चांगले म्हणजे मित्र परिवारांची साथ आहे. हो साथ आहे. आमचा भाषा बी चांगला आहे रोहित कटेकर. ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊया शुभेच्छा. आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.